राज्याच्या अनेक भागांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे तुटवडा खरंच झालाय का की अफवा आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत। सर, पेट्रोल डिझेलसाठी अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत, लोक अक्षरशः रात्रभर पेट्रोल पंपावर झोपतात आणि पेट्रोल डिझेल खरेदी करतात। काय नेमकी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये? मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तमाम नागरिकांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचा, डिझेलचा, एलपीजीचा अजिबात तुटवडा नाही। आजपर्यंत जी आपली सेलिंगची रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा जास्त सप्लाय आपल्याकडे होतोय। ॲटलिस्ट 25% पेक्षा जास्त सप्लाय ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याकडे झालेला आहे। जी काही जिल्ह्यांमध्येच जी काही परिस्थिती आपल्याला दिसते, पेट्रोल पंपावरती ज्या रांगा दिसत आहेत, असं लक्षात येते की काही स्थानिक पातळीवरती काही अफवा पसरवल्या जात आहेत आणि त्या अफवेच्या आधारावरती काही जणांनी तिथे पॅनिक बाईंग करायला सुरुवात केलेली आहे। माझी आपल्या माध्यमातून जनतेला हीच विनंती असेल की कुठलाही आपल्याकडे इंधनाचा तुटवडा नाही। केंद्र सरकारच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पॉलिसी राबवल्यामुळे आपल्याकडे कमतरता नाही। त्यामुळे माझं आव्हान एवढंच असेल की आपण पॅनिक बाईंग करू नये। पेट्रोल पंपावरती रांगा लावायची अजिबात आवश्यकता नाही। तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअल गरज आहे त्यावेळेस तुम्ही पेट्रोल पंपावरती जाऊ शकता आणि तुम्हाला तिथे स्टॉक उपलब्ध होईल। सगळा आढावा घेतलेला आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुरेसा स्टॉक आहे का आणि तो किती दिवसांचा स्टॉक असू शकतो? जनरली आपल्याकडे सध्या रिझर्व्ह सोडून, म्हणजे आपल्याकडे दोन गोष्टी असं, एक तर आपण इंधन हे आपण रिझर्व्हला काही ठेवतो, अजूनपर्यंत आपण रिझर्व्हला हात लावायची आपल्याकडे गरजच पडलेली नाहीये। जो काही सेलिंगचा स्टॉक असतो, जो सप्लाय आपल्याकडे डेली सप्लाय होतो, जेवढी सेलिंगची रिक्वायरमेंट आहे तेवढा सप्लाय आपल्याकडे डेली होतोय। त्यामुळे रिझर्व्हकडे देखील आपण आजपर्यंत गेलेलो नाही आहोत आणि म्हणून आपल्याकडे इंधनाचं कुठलीही कमतरता नाही, तुटवडा नाही। जेवढी आपली गरज आहे, किंबहुना गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण जर का आकडेवारी पाहिली, 25% जास्त सप्लाय ह्या वर्षी झालेला आहे आणि म्हणजे वापर जास्त वाढलेला आहे। तर हा वापर मागच्या 2-3 महिन्यात किंवा 1-2 महिन्यात जास्त झाला आहे, कारण लोकांनी कदाचित पॅनिक बाईंग होऊन जास्त रिझर्व्ह करायला सुरुवात केली। म्हणजे गरज मला समजा 10 लिटरची असेल तर नाही, मी 20 लिटर आजच टाकून घेतो, अशा पद्धतीची जी बाईंग होते त्याच्यामुळे कदाचित पॅनिक बाईंग होताना ही दिसते। म्हणून मला वाटतं मी पुन्हा आपल्या एबीपी माझाच्या माध्यमातून एवढंच सांगेन की महाराष्ट्रामधील तमाम जनतेने ह्याच्यामध्ये अजिबात काळजी करायची गरज नाही। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय योग्यरित्या ही परिस्थिती हाताळलेली आहे। माननीय सीएम साहेब असतील, डीसीएम साहेब असतील, या सगळ्यांनी महाराष्ट्रामधले कुठेही कमतरता भासू नये ह्याकरिता पावलं उचललेली आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे पुरेसं इंधन उपलब्ध आहे आणि एलपीजी गॅसच्या बाबतीमध्ये देखील तीच स्थिती आहे, आपल्याकडे कुठलीही कमतरता नाही। सर, पण जे कोणी अफवा पसरत असेल का ज्याच्यामुळे गर्दी आणि सगळं काय होतं ते एक, आणि दुसरं अतिरिक्त स्टॉक करत असतील तर यांच्यावरती कारवाई करणार का आपण? नक्कीच, जर का कोणी कायद्याचं उल्लंघन केलं, नियमाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करू। कारण पॅनिक सिच्युएशन क्रिएट करणं नक्कीच, आणि त्याच्यामुळे जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कायद्याचं उल्लंघन किंवा नियमाचं उल्लंघन होत असेल तर आम्ही नक्कीच कारवाई करू। दुसरं, ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे, किती टायगर हाताला लागलेत? नाही, मला वाटतं जंगलामधील टायगर्स आता हे स्वतःहूनच एकत्र यायला सुरुवात झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे लीडर म्हणून मला वाटतं शिवसैनिकांना ते स्वीकारलंच होतं आणि ते महाराष्ट्रामधील नागरिकांनी देखील शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना स्वीकारलं आणि आजही साहेबांना ॲक्सेप्टन्स आहे। आजही साहेबांचं काम हे बोलकं आहे महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे नक्कीच शिंदे साहेबांच्या कामाकडे पाहून शिवसेनेकडे असलेला ओढा नक्कीच वाढतोय। अनेक असे लीडर्स आहेत जे शिवसेनेसोबत जोडू इच्छित आहेत, त्या सगळ्यांचा अर्थच आम्ही खुल्या मनाने स्वागत करतोय। संघटनावाढीकडे आमचा जास्तीत जास्त भर आहे आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये अजून मजबूत झाली पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत। पण अनेक खासदार येऊन भेटतात, त्यामुळं काही डेडलाईन जवळ आली का, काही मुहूर्त ठरलाय? नाही, मला वाटतं बघा, ज्या परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर विधानसभेचे निकाल लागले आणि म्हणून लोकसभेवरती निवडून गेल्याच्या नंतर शेवटी आम्हाला जनहिताची कामच करता येत नाही आहेत आणि तर आम्हाला जनतेकरता काम करायचं आहे, ह्या मानसिकतेमध्ये अनेक खासदार आहेत आणि कदाचित त्या मानसिकतेमधून त्यांना एकनाथ शिंदे साहेबांकडे ओढा त्यांचा जास्त असेल आणि म्हणून माननीय शिंदे साहेबांशी त्यांचा संपर्क असेल आणि भविष्यामध्ये आम्हाला शिंदे साहेबांसोबत काम करायची ही त्यांची इच्छा असावी, म्हणून कदाचित ते साहेबांच्या संपर्कामध्ये डेली येत आहेत।
कदाचित सोबत काम करण्याची इच्छा असेल म्हणून ते संपर्क देत आहेत. दुसरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत तर कुठं स्टॉक कमी नाही आहे, फक्त अफवा आहेत आणि लोक अधिकचा स्टॉक करतात, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र कुठल्या प्रकारचे जे आहे ते पेट्रोल डिझेलची कमतरता नाही असं योगेश कदम म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे, सरस्वती, एबीपी माझा, मुंबई.